जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। काय करतीये? कोरडे साफ केलेलं आहे इतक्या वेळपासून, तर त्याचा असा रस्सा केलाय। आहा, हे फिश फ्राय काढून मासे फ्राय नाही केले तर मग काय मजा नाही ना। तर मासे येतं तुला जास्त आवडेल माहिती आहे, त्याच्यामुळे जास्त येतं। मला जायलाच मिळत नाही तिथे मासे आणायला, आणि आज म्हटलं गेली तर म्हटलं लागली जास्त आणावे। पप्पा चाललाय घेऊन आजीला आईला मागायला, म्हटलं तुझं त्यात हात घेऊन जावं। असं वाटतं हे उचलून असं तोंडात टाकावं। हे मी बनवले कोंडी, आणि ह्यामध्ये मी बटाटा घातलाय। तर मी पूर्ण रेसिपी दाखवायला पाहिजे होती, पण खूप वेळ झाला आणि त्या वेळेमुळे कमी वेळ आहे, त्याच्यामुळे मी असं केलं। आणि आता हा असा केलाय की जेणेकरून तुला मी संध्याकाळपर्यंत पुरला पाहिजे, आणि राहिलं तर उद्या सकाळी पण ते चांगलं पाहिजे। आता ह्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवली नाही, पण नेक्स्ट टाइम नक्की दाखवेन ज्यावेळेस मी जास्त आणि जास्त खाणार असते करेन। आता हे सगळं रेडी झाले, फक्त एक मिनिट थांब बाकी। कोकम आबरा का डाबरा जिली, ह्याच्यामुळे पूर्ण टेस्ट चेंज होणार, त्यामुळे आबरा का डाबरा जिली जिली शू। आता याच्यामध्ये पूर्ण याची टेस्टच चेंज होणार आहे, की जेणेकरून जे नॉनव्हेज आहे ते माशांचं त्याच्यामध्ये कोकम घातले नाही। जे कोकम खाणारे आणि कोकम लवर आहेत त्यांना सगळं माहिती आहे कोकममुळे काय टेस्ट होईल। हे काय लावले ग? बडी लीडर बनी फिरतीये, बनी लीडर बनी फिरतीये। आता हे मी बोंबील पण मी तिखट आम्हाला सरसरीत आवडतं, त्याच्यामुळे जास्तीचं मी ह्याच्यामध्ये तिखट घातले। पण मला बोंबील नाही आवडत। हा मासा एवढा मस्त भाजलाय ना, ते बघणारे आहेत ना त्याच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे। माहितीये मला बोंबील का नाही आवडत, कारण मला त्याला बघूनच भीती वाटते। अरे मी ना गेली ना तर तिथे एवढे मासे होते ना, मला बघून म्हणजे एवढं छान वाटलं बघून, कारण मला काय खायचं होतं नाही, तर बघून एवढं छान वाटलं ना। आणि नंतर तिथे मी अशी होती ते बांगडे आणि हे बघत, तर एवढा मोठा आहे ना, असं एवढं जाड सापासारखं ठेवलंय तो टबमध्ये बापरे, असं झालं मला एकदम नाही घाबरत की सुरमई नाही काय तर म्हणतात वाम, पूर्ण टब भरून वाम होती। मग विचार कर एवढे कडक आणि ते टेस्टी असे मासे झालेत ना। आता हे दोन माझे आहेत आणि हे मम्मीचे आहेत। नाही मम्मी आमचा फेमस डायलॉग, नाहीतर आईलाच नाव सांगेल मग, नाहीतर आईलाच नाव सांगेल मग। आईला सांगते तर जा गावाला खायला। आमचा फेमस डायलॉग आहे की नाही? तू पण असेच बोलतेस, पप्पानी काही केलं तर। थांबा मामीलाच सांगते फोन करून। ढाल तेल चांगलं गरम झाले। आपल्याला एक खेकडा भेटलेला ना, छोटा खेकडा मच्छी मध्ये। तर हे माझं रेडी झालंय, जे बटाटा घालून मी केले खरं तर कोकणी सारखं एकदम। कोकणी सिस्टमचं असं काय नाही, फक्त काय कोकममुळे खरंच टेस्ट चेंज होते, आणि त्यामध्ये एवढा बदल होता ना की खरंच
आपण म्हणजे या पद्धतीने केलं त्या पद्धतीने, तर ती पद्धत अशी परफेक्ट असते. त्यामुळे ते म्हणतात ना की कालव्यामध्ये कोकम घातली जाते, तर ती खरंच घातल्यावरती खरंच टेस्टमध्ये खूप बदल होतो. आणि माशाच्या रस्त्यामध्ये खरंच खूप कोकम टाकून बघा. आणि जो आता नेक्स्ट जो बाकी आहे तो खूप आहे, खूप मोठा. तर तो मला तर कटिंग कसा करू आणि कसा करू मला याचा असू दे, तो अख्खा डायरेक्ट गॅसवर धर. हा, त्याला मला वाटतं खाली मला चूल पेटवायला लागेल, त्याला असं आदिवासी लोकांसारखं करायला लागेल. हा, आणि असं समज मी खाली जाताना असा मासा घेऊन चालली होईल. खुपा बागेश्रीमध्ये सापडलाय. इसको थोडा इकडे ना आधी तो यायला सगळी झालं. जेवली का तुला? मॅडम, आमची मॅडम कॉलेजवरून आली होता, तिच्यासाठी मी घाबरून स्पेशल बनवले. त्यामुळे रेडी झाले. टेस्ट करून बघतेच काय आता डायरेक्ट प्यायचं. आमची मॅडम कॉलेजवरून आली आणि तुझ्यासाठी मी त्या हिशोबाने बनवून ठेवले. मुझे तो ऐसी नहीं देती. हा, नातच गाणे. मग पिक्चर मध्ये माहितीये ना, मेरी तो बस मामी आहे म्हणते नाही का. माझा कोळंबी रस्सा रेडी झालाय आणि तिला मी खायला देते आता. आणि ते माझे बोंबील फ्राय होतात ते चांगले कडक होऊ देत म्हणून ते ठेवले. क्रिस्पी चांगलं लागतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जो मी मासे फ्राय केले आणि याच्या आधीचा व्हिडिओ मी दाखवलाय की मासे मी कुठून आणले आणि कसे आणले. तर नेक्स्ट मी परत गेली तर त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण ते मार्केट दाखवणार आहे की किती मोठं मार्केट भरतं ते माशांचं. आणि यावेळेस काय मला जमलं नाही, कारण मला जायलाच उशीर झाला आणि त्याच्यामुळे मी ते दाखवलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आजच्या माशांची रेसिपी मी दाखवू नाही शकले. नेक्स्ट टाइम मी नक्की दाखवेन, जे आहे ते नेक्स्टमध्ये दाखवेन. कारण आज खूप घाई आहे मला आणि खूप लोड आहे, त्याच्यामुळे मी खूप घाईमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे. कारण की थोडंसं समजून घ्या, ॲडजस्ट सर्व करावं लागेल आणि तुम्ही पण माझ्यासाठी करून घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला. आणि हे जे मासे थोडेसेच भाजले, थोडेसेच केले, पण कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे नवीन असतील चॅनलला तर त्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ही साधे सिंपल व्हिडिओज असतात, पण तुमच्यापैकीच मी एक आहे असं समजून मला फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझा व्हिडिओ मी इथे संपवते. टाटा, बाय बाय, सी यू.